बातमी मुंबईतल्या चेंबूरमधून। मुंबईतल्या चेंबूरमध्ये पाणी साचलेलं आहे। रस्त्यावर पूर्णपणे पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। लोकांना मोठा त्रास होतो आहे। रात्रीपासून संततधारमध्ये पाऊस पडत आहे। त्या पावसामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी चेंबूर मार्केट आणि चेंबूर कलेक्टर कॉलनी आणि चेंबूर धामा चौक आणि इतर हायवेला ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। मला आता पंचायत करतो तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। एकंदरीत हा कलेक्टर कॉलनी परिसर आहे। कलेक्टर कॉलनी परिसरामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। एकंदरीत जर बघितला तर आज संततधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। बाजूला हा हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यांना बचाव कार्य जे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या माटुंगा परिसरातली। मुंबई पोलीस पुढे सरसावलेले आहेत आणि वर्दीतले मुंबई माटुंगा पोलीस स्टेशनच्या बाहेरच ही शाळकरी मुलांची बस जी आहे ती पाण्यामध्ये अडकून पडलेली आहे आणि पोलीस आता 4-4-5-5 जो बड़ी कैपेसिटी के पंप हैं वो ऑपरेशनलाइज किए गए हैं और हम लोग उम्मीद कर रहे हैं कि अगर ये बारिश का जो जल जमाव है वो जल्द से जल्द हम लोग क्लियर कर पाएंगे। लेकिन जैसा कि IMD ने 2 दिन की रेड अलर्ट दिया हुआ है, उसके चलते हमारी यात्रियों से ये विनती है कि कृपया अत्यंत आवश्यक काम ना होने पे ट्रेन सेवाओं का इस्तेमाल ना करें और जिनकी इमरजेंसी सेवाएं हैं उनको अपने स्थानक तक पहुंचने के लिए मदद करें। धन्यवाद। सर, ट्रैक्स पे पानी के चलते कहीं ट्रेन रोकने की नौबत आई है? कहीं इस लेवल तक पानी पहुंचा जहाँ ट्रेन रोकने की जरूरत पड़ी है? नहीं, अभी तक अपने पास कहीं पे भी ट्रैक के ऊपर के पानी की वजह से ट्रेन रुकने की आवश्यकता नहीं आई है। जहां जैसे कि मैंने आपको बताया कि हार्बर लाइन पे केवल 3 स्थानकों के ऊपर GTB नगर हो, लोकमान्य तिलक टर्मिनस हो और साथ ही साथ में कुर्ला, इन 3 स्थानकों में पॉइंट क्लैम्प करके गाड़ियां हम लोग चला रहे हैं। सर, शाम का जो पीक आवर रहेगा उसके आसपास हाई टाइड भी है, तो शाम के पीक आवर्स के लिए क्या तैयारी है? उस समय अगर बारिश तेज रहती है तो किस तरीके से चलेंगी व्यवस्था? इसीलिए हम लोगों ने अभी कंटिन्यूएशन में डिप्लॉयमेंट जो है वो सारे मैन पावर की है। और आपको जैसे कि मैं वीडियो में आप देख रहे थे कि तर इकडे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। हार्बर लाईनवरील टिळक नगर ते कुर्ला लोकल ट्रॅकवर पावसाचं पाणी साचलेलं आहे। टिळक नगरच्या पुढचंच रेल्वे स्टेशन ते म्हणजे कुर्ला आणि ट्रॅकवर पाणी साचल्याची दृश्य। इकडे मुंबईच्या सुनाभट्टीमध्ये सोमय्या रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा पाणी भरलेलं आहे आणि याचा फटका आता रुग्णांना बसत असल्याचं पाहायला मिळतंय। रुग्णसेवेवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। सुनाभट्टीमधल्या सोमय्या रुग्णालयाच्या बाहेर पाणी साचलेलं आहे। रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना याचा फटका बसतोय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। दुपारच्या सत्रामधल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अडकल्या होत्या, मात्र या विद्यार्थिनीसाठी आता मुंबई पोलीस कर्तव्य बजावणारे आपले मुंबई पोलीस जे आहेत ते पुढे सरसावलेले आहेत आणि माटुंगा पोलिसांकडून आता बचाव कार्य सुरू झालेलं आहे। बघा, कमरेपर्यंत पाणी भरलेलं आहे। बाईक कशा पद्धतीने या पाण्यामधून माग काढताना आपल्याला पाहायला मिळतं ते सुद्धा आपण पाहतोय। तर दुसरीकडे जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि त्यासोबतच मुंबई पोलिसांची जी टीम आहे ती आता या ठिकाणी बचाव करताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। एक पोलीस अधिकारी 2-2 मुलींना खांद्यावर घेऊन या ठिकाणी बचाव करताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। तर एकंदरीतच मुंबई पोलीस आपली जबाबदारी या ठिकाणी अगदी चोखपणे पार पाडताना पाहायला मिळत आहेत। पाण्यानं मुंबईमध्ये पावसानं हैदोस घातलेला आहे। ठिकठिकाणी जो सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। आपण पाहतोय की सर्वसामान्य मुंबईकर त्यासोबतच जे मुंबई पोलिसांचे जवान आहेत ते आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि या पाण्यातून माग काढत या सगळ्या मुलींना चिमुकल्यांना आता बाहेर काढलं जात आहे। अगदी शाळेच्या जे 1ली 2रीचे विद्यार्थी आहेत, ज्युनियर KG सिनियर KGचे विद्यार्थिनी आहेत त्यांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि जी बस आहे ती आता आणखी 1-2 तास अशाच पद्धतीने इथे उभी राहील। आपण पाहतोय की शाळेच्या ज्या टीचर्स आहेत त्यांना सुद्धा आता बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यांची पोलीस ठाण्यामध्ये बसण्याची जी व्यवस्था आहे ती आता करण्यात आलेली आहे। एकंदरीतच मुंबईच्या किंग सर्कल परिसरामध्ये सध्या परिस्थिती जी आहे ती अत्यंत विदारक आहे। जे बाईकस्वार आहेत त्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। बघा, या सगळ्या बाईक ज्या आहेत त्या पाण्यामध्ये बंद पडलेल्या आहेत। नेमका माग कुठून काढायचा हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न या सगळ्या मुंबईकरांसमोर आहे आणि माझ्या मागे आपण पाहतोय की कशा पद्धतीने पाणी भरलेलं आहे। तर दुसरीकडे वाहतुकीचा जो खोळंबा आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। दादर पासून
सायनच्या दिशेने येणारी जी वाहतूक आहे ती